नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 21 बघूया. तर या ठिकाणी स्टार्ट करूया आपण. सिम्युलेशन क्वेश्चन 21 या सेशन मधील सिम्युलेशन क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब्स आर ॲज पर युअर नीड. नाव डिलीट द स्टार्ट टॅब इन द गिवन वर्कशीट. स्टार्ट नावाची एक टॅब आहे, ती आपल्याला डिलीट करायची एक्सेलमध्ये. हे जे एक्सेलमध्ये स्टार्ट शीट आहे ती डिलीट कशी करता, तर यासाठी इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे डिलीट शीट या ऑप्शनला क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे बघा, यू कॅन ॲड ॲज वेल ॲज डिलीट द शीट इन युअर वर्कशीट. सो नाव डिलीट द ॲडिशनल डाटा शीट इन युअर वर्कशीट. पुन्हा सेम प्रश्न आहे, ॲडिशनल डाटा नावाची शीट डिलीट करायची आहे. त्यासाठी डिलीट ऑप्शनला क्लिक करा, त्यामध्ये डिलीट शीट या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर डिलीट ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे आहे, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल टाईप हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस इन सर्च बार एरिया फ्रॉम द डिस्प्लेड रिझल्ट सिलेक्ट द हाऊसहोल्ड मंथली बजेट टेम्पलेट अँड देन क्रिएट इट. तर यामध्ये आपल्याला एक टेम्पलेट क्रिएट करायचे. त्यासाठी इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटमध्ये क्लिक करा. यामध्ये हाऊस होल्ड मंथली बजेट या टेम्पलेटवरती इथे क्लिक करा. त्यानंतर क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे आहे, यूज ऑफ सेव्ह ॲज मेक अ कॉपी ऑफ वर्किंग शीट अँड कीप द ओरिजिनल शीट इंटॅक्ट. सो सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज विथ द नेम मंथली एक्सपेन्सेस शीट. फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे, त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे डेस्कटॉप या फोल्डरला क्लिक करायचं आहे आणि यानंतर फाईल नेम यावरती क्लिक करा आणि इथे सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं इथे सिम्युलेशन क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण झाले. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. एकूण 5 स्टेप आपल्याला यामध्ये आहेत. विच ऑफ द फॉलोइंग टेम्पलेट विल यू यूज क्रिएट अ मंथली एक्सपेन्सेस शीट इन MS एक्सेल. करेक्ट आन्सर आहे याचं बघा, थर्ड, हाऊस होल्ड मंथली बजेट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय विच ऑफ दीज स्टेप आर करेक्ट टू यूज अ टेम्पलेट इन MS एक्सेल. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय विच ऑफ दीज स्टेप आर करेक्ट टू सेव्ह अ न्यू फाईल इन MS एक्सेल सो दॅट यू कॅन कम बॅक टू एडिट इट. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, फाईल मेनू, सेव्ह ॲज और सेव्ह लोकेशन, एंटर द फाईल नेम अँड सेव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, युअर फ्रेंड्स is new to MS Excel. Help him identify which of the following groups from the Home tab he can use to change the currency in his file. Correct answer आहे first, number group. And last question, identify the correct set of steps used to change the currency of selected cell in MS Excel. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्लिक ऑन द नंबर फॉर्मॅट ऑप्शन, सिलेक्ट करन्सी, सिलेक्ट रुपी सिम्बॉल अँड क्लिक ओके. तर अशा प्रकारे आपलं इथे सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालं. आता आपण बघूया पुढची टेस्ट, ती आहे डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न यामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन एक्सेल, सिलेक्ट ब्लँक वर्कबुक अँड एंटर द मंथली एक्सपेन्सेस शीट इन the B1 cell using file tab, new button, blank workbook. तर नवीन एक्सेल आपल्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर स्टार्ट बटनला क्लिक करा. त्यानंतर एक्सेल नावाचं ॲप्लिकेशन आहे त्याला क्लिक करा. एक्सेल ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर यामध्ये ब्लँक वर्कबुक या ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये B1 या सेलमध्ये टाईप करा मंथली
एक्सपेन्सेस. अशा प्रकारे इथे टाईप झाल्यानंतर बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम मंथली एक्सपेन्सेस युझिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. तर आपल्याला डॉक्युमेंट काय करायचं आहे, मंथली एक्सपेन्सेस नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबमध्ये क्लिक करा, त्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी ब्राउज या फोल्डरला क्लिक करा. ब्राउजला क्लिक केल्यानंतर इथे टाईप करा मंथली एक्सपेन्सेस आणि त्यानंतर इथे करा सेव्ह आणि सबमिट करा. पुढे आहे बघा, इन द गिवन शीट इन्सर्ट 3 सेल बिलो द सेल नंबर B10 युझिंग होम टॅब सेल्स ग्रुप अँड इन्सर्ट इट. तर B10 या सेलच्या खाली तुम्हाला 3 सेल ॲड करायचे आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, B10 या सेलवरती क्लिक करायचं आहे. मग ते कुठे, इथे इंटरनेट सर्व्हिस या सेलवरती क्लिक करा. त्यानंतर इथे इन्सर्ट ऑप्शनच्या या छोट्याशा ॲरोला क्लिक करा, ड्रॉप डाऊन ॲरोला. वरती क्लिक नका करू, तर या ॲरोवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथे इन्सर्ट सेल या ऑप्शनला क्लिक करा. असं 3 वेळा करा. पुन्हा इन्सर्ट, इन्सर्ट सेल, पुन्हा इन्सर्ट, इन्सर्ट सेल, असं 3 टाइम्स करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन एक्सेल टेम्पलेट सिलेक्ट सेल F9 अँड चेंज द सेल फॉर्मॅट फ्रॉम नंबर टू करन्सी युझिंग होम टॅब नंबर ग्रुप. तर F9 या सेलला काय करायचं आहे, तुम्हाला करन्सी चेंज करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर F9 या सेलवरती क्लिक करा, म्हणजे या 50 वरती क्लिक करा. या 50 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे करन्सी, इथे नंबरमध्ये कॅटेगरी दिलेली आहे बघा, या कॅटेगरीवरती क्लिक करा. यामध्ये करन्सी दिलेली आहे बघा, करन्सी, करन्सी कॅटेगरीला क्लिक करा आणि सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल D3 एंटर द गिवन टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट. D3 सेलमध्ये आपल्याला प्रोजेक्टेड कॉस्ट हे टेक्स्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर D3 या सेलवरती क्लिक करा आणि इथे टाईप करा प्रोजेक्टेड कॉस्ट. हे टाईप झाल्यानंतर बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा. तर इथे हे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करा, येस करा. आता यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायची आहे, शेवटची टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू आर असाइन टू क्रिएट अ डिजिटल सेफ्टी ॲप. व्हॉट फीचर मस्ट इट इन्क्लूड? याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, अँटीव्हायरस स्कॅनर. नेक्स्ट आहे, राज डिसाइड टू बिल्ड अ टूल दॅट बॅक्स अप डाटा डेली. व्हॉट कॅटेगरी विल इट बी? करेक्ट आन्सर आहे सेकंड, युटिलिटी टूल्स बॅकअप. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ डिस्क क्लीनअप? याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, फ्रीज अप स्टोरेज. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, साहिल लॅपटॉप शो अ व्हायरस वॉर्निंग. व्हॉट युटिलिटी फर्स्ट? याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, अँटीव्हायरस. अँड लास्ट क्वेश्चन, अ स्टुडंट डिलीट्स प्रोजेक्ट फोल्डर. व्हॉट कॅन हेल्प रिकवर इट? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, नॉर्टन युटिलिटीज. तर या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे सेशन 21 इथे पूर्ण झालंय.